जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त एक जबरदस्त भाषण. एक नवा आनंद घेऊन सूर्य रोज उगवतो. एक नवा आनंद घेऊन सूर्य रोज उगवतो. पहाटेचा सूर्य जणू नव्या आशा घेऊन उगवतो. तुमच्या जीवनात यावा हा आनंद. रोज सूर्योदयाचे दर्शन तुम्हाला घडावे. उपस्थित सर्वांना जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, असे म्हणतात की जो उशिरा उठतो त्याला आयुष्यात दोन गोष्टी कधीही मिळत नाहीत. जो उशिरा उठतो त्याला आयुष्यात दोन गोष्टी कधीही मिळत नाहीत, त्या म्हणजे एक संधी आणि दुसरा सूर्योदय. मित्रांनो, किती खोलवर अर्थ आहे ना या वाक्यामध्ये. सुप्रभात. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, मान्यवर, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण 4 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. ही केवळ एक योगासनाची परंपरा नव्हे, तर निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीचा पाया आहे. योग आणि सूर्यनमस्कार हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर आता संपूर्ण जगभरात त्याचे महत्व ओळखले जात आहे. सूर्य म्हणजे जीवन, सूर्य म्हणजे जीवन आणि सूर्यनमस्कार म्हणजे जीवनाकडे जाणारा मार्ग. सूर्यनमस्कार हा 12 योगासनांचा एक विशेष समूह आहे, जो शरीराला बळकटी, लवचिकता आणि तंदुरुस्ती देतो. योगशास्त्रानुसार सूर्य हा केवळ प्रकाशाचा नाही, तर शक्ती आणि जीवनदायी ऊर्जेचा स्रोत आहे. प्राचीन काळी भारतीय ऋषीमुनी सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार करून आपले शरीर आणि मन बलवान बनवत असत. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मानसिक ताणतणाव, शारीरिक अस्वस्थता आणि जीवनशैलीतील आजार वाढत चालले आहेत. या सर्व समस्यावर एकमेव उपाय म्हणजे योग आणि सूर्यनमस्कार. नियमित सूर्यनमस्कार हा केवळ व्यायाम नाही. नियमित सूर्यनमस्कार हा केवळ व्यायाम नाही, तर तो आरोग्याचा मंत्र आहे. सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम प्रणाली आहे. केवळ 10 मिनिटांचे सूर्यनमस्कार शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवू शकतो. काही शारीरिक फायदे आहेत सूर्यनमस्काराचे. हृदय आणि फुफ्फुसाचे आरोग्य सुधारते. शरीराला लवचिकपणा वाढतो आणि स्नायू बळकट होतात. पचन संस्था सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते. वजन नियंत्रणात राहते आणि लठ्ठपणा कमी होतो. त्वचेचा निखार वाढतो आणि शरीर ऊर्जावान वाटते. याचे काही मानसिक फायदे सुद्धा आहेत. मानसिक ताणतणाव, चिंता कमी होते. आत्मविश्वास वाढतो आणि मन शांत होते. एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते. सकारात्मकता आणि आनंद वाढतो. योग हे भारताच्या वैदिक परंपरेतील अमूल्य देणगी आहे. हजारो वर्षापूर्वी महर्षी पतंजलींनी योगशास्त्र विकसित केले आणि त्यात सूर्यनमस्काराला अनन्यसाधारण महत्व दिले. 2014 साली संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आणि त्यानंतरच संपूर्ण जगभरात योग आणि सूर्यनमस्काराचा प्रचार झाला. सकाळी उगवणाऱ्या सूर्याला वंदन करा आणि तुमचे आयुष्य तेजस्वी बनवा. आज विज्ञानानेही सिद्ध केले आहे की नियमित सूर्यनमस्कार केल्यास शरीराला अपार ऊर्जा मिळते. वैज्ञानिक संशोधनानुसार सूर्यनमस्कारामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते. मेंदूतील डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी सकारात्मकता वाढवणारी संप्रेरके सक्रिय होतात. हाडे बळकट होतात. ऑस्टिओपोरोसिस सारखे हाडांचे आजार टाळले जातात. सूर्यनमस्कार मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोगांसाठी फायदेशीर आहे. प्रकृतीसोबत जो जुळवून घेतो तोच निरोगी आणि आनंदी आयुष्य जगतो. आपण काय करू शकतो मित्रांनो? प्रिय मित्रांनो, आपण दररोज फक्त 12 सूर्यनमस्कार करण्याचा जरी संकल्प केला तर त्याचे फायदे आपल्या संपूर्ण आयुष्यभर मिळतील. आजपासून आपण हे संकल्प करूया, दररोज किमान 12 सूर्यनमस्कार करणार, आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना सूर्यनमस्काराची प्रेरणा देणार, शाळेत आणि समाजात योग प्रचारासाठी पुढाकार घेणार, स्वतःला आणि इतरांना निरोगी जीवनशैलीकडे वळवणार. संपत्तीपेक्षा आरोग्य मौल्यवान आहे. संपत्तीपेक्षा आरोग्य मौल्यवान आहे, कारण निरोगी शरीर असेल तरच खऱ्या आयुष्याचा आनंद घेता येतो. मित्रांनो, आज आपण घेतलेला संकल्प केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवला पाहिजे. चला आपण सर्वजण सूर्यनमस्कार करून आरोग्य संपन्न, आनंदी आणि यशस्वी जीवनाकडे वाटचाल करूया. धन्यवाद. मित्रांनो, हे भाषण आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.